नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्या भारती पुणे यांच्या काळ, काम व वेग या विषयावरील अभ्यासात आपले स्वागत आहे. विद्या भारती पुणे यांच्यातर्फे सेवन प्रकाश वाघ हायफन YouTube हा चॅनेल मोफत चालवला जातो. या चॅनेलचा उद्देश आहे की निमशहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना MPSCच्या अवघड विषयांचे ज्ञान प्राप्त व्हावे. कृपया आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, ज्यामुळे हा चॅनेल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. आजचा विषय आहे गणितातला काळ, काम व वेग, ज्यालाच वर्क, टाइम अँड स्पीड म्हणतात. यावर 3 ते 4 अर्थाचे प्रश्नपत्रिकेत असतात आणि हा अतिशय सोपा असल्यामुळे आपल्याला यात पूर्णच्या पूर्ण मार्क मिळणं अपेक्षित आहे. चला तर सुरुवात करू. MPSC परीक्षेत हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सरासरी वेग काढा. यासाठी सोपं सूत्र आहे. सरासरी वेग बरोबर 2 गुणिले A गुणिले B भागिले A प्लस B. A म्हणजे सुरुवातीचा वेग आणि B म्हणजे शेवटचा वेग. आता इथं एक उदाहरण बघूया. एका माणसाने 60 किलोमीटर अंतर ताशी 15 किलोमीटर वेगाने कापले व तेच अंतर परतीच्या प्रवासात ताशी 10 किलोमीटर वेगाने कापले. संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती आणि 4 पर्याय दिलाय. लक्षात घ्या, सुरुवातीचा वेग किती आहे? 15 किलोमीटर पर आवर आणि B म्हणजे परतीचा वेग किती आहे? 10 किलोमीटर पर आवर. मग सूत्रात टाकूया. सरासरी वेग म्हणजे 2 गुणिले A गुणिले B. A 15 आहे, B 10 आहे, म्हणून 2 गुणिले 15 गुणिले 10. आता खाली A प्लस B आहे, म्हणून 15 अधिक 10 म्हणजे 2 गुणिले 15 गुणिले 10. 15 दुने 30, 30 10 300, वरती 300 आला आणि खाली 15 अधिक 10 25 आला. मग 300 ला 25 ने भागायचं. 25 एक 25, उरले 5, 25 दुने 50, 12. म्हणजे सरासरी वेग 12 किलोमीटर प्रति तास असा होता. आता इथं जे अंतर 60 किलोमीटर दिलेलं आहे, ही अनावश्यक माहिती आहे. अशा वेळेला जर सुरुवातीचा वेग आणि परत येण्याचा वेग दिला असेल आणि अंतर जर सारखंच असेल, अंतर बदललं नसेल, म्हणजे इथं 60 किलोमीटरच अंतर आहे, तर त्यावेळेला किलोमीटरचा विचार करायचा नाही. त्यामुळे याचे उत्तर आहे 12 किलोमीटर पर तास. MPSC परीक्षेत नेहमी येणारा दुसरा प्रश्न म्हणजे एक रेल्वे एका खांबाजवळून जाते किंवा 2 रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध किंवा सेम दिशेने जातात. तर आता काही प्रश्न तसे बघूया. आता 2 रेल्वे अनुक्रमे 120 मीटर आणि 180 मीटर लांबीच्या आहे. म्हणजे पहिल्या रेल्वेची लांबी 120 मीटर आहे इंजिनच्या डब्यापर्यंत, सगळ्या डब्यापर्यंत, आणि दुसरीची 180 मीटर आहे. असून विरुद्ध दिशेने ताशी 54 किलोमीटर व 36 किलोमीटर वेगाने जात आहे. म्हणजे अपोजिट डिरेक्शनने जात आहे. तर त्या एकमेकांना ओलांडण्यास किती वेळ लागेल? अशा वेळेला ना विरुद्ध दिशेला जात असेल तर सापेक्ष वेग काढायचा असतो. सापेक्ष वेग म्हणजे किती? फार सोपं असतं. सापेक्ष मध्ये पहिल्या रेल्वेचा वेग घ्यायचा आणि त्याच्यात दुसऱ्या रेल्वेचा वेग मिळवायचा. आता पहिल्या रेल्वेचा वेग आहे 54 किलोमीटर आणि दुसऱ्याचा आहे 36. म्हणजे सापेक्ष वेग जेव्हा विरुद्ध दिशेला जात असतं तेव्हा सापेक्ष वेग घ्यायचा. तर 54 आणि 36 बरोबर 90 किलोमीटर पर आवर हा सापेक्ष वेग आहे. आता हे 90 किलोमीटर आवरला आपण मीटर पर सेकंद मध्ये बदलून घेऊया. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, म्हणजे 90 किलोमीटर म्हणजे 90 गुणिले 1000 म्हणजे 90,000 मीटर, आणि 90 किलोमीटर पर आवर आहे. एका आवर मध्ये किती सेकंद असतात? एका आवर मध्ये 3600 सेकंद असतात. म्हणजे 90,000 मीटर भागिले 36 आहे बरोबर 25 मीटर पर सेकंद हा सापेक्ष वेग आहे त्यांचा. ओके.
आता मग काय करायचं, दोन्ही रेल्वेच्या लांबी एकमेकात मिळून घ्यायच्या. 120 अधिक 180, 120 अधिक 180 झाले 300 मीटर. आणि मग सोपं सूत्र वापरायचं, वेळ बरोबर अंतर भागिले वेळ. आता अंतर किती आहे, दोघांची लांबी 120 अधिक 180 म्हणजे 300 आहे, ते अंतर झालं. आणि काय वेगाने, सापेक्ष वेगाने जात आहे, 25 मीटर पर सेकंद सापेक्ष वेगाने जात आहे. म्हणजे वेळ मिळवण्यासाठी 300 ला 25 ने भागायचं, तर 12 सेकंद. सो दोन्ही रेल्वे अनुक्रमे एकमेकांना ओलांडण्यास 12 सेकंद इतका वेळ लागेल. बघा बरं किती सोपी उदाहरणं आहे. एमपीएससी परीक्षेत बोटीवरचे उदाहरणं येतात. एकमेकाच्या प्रवाहाच्या दिशेने जाणारी किंवा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारी. पण सोपे असतात ते. एक बोट स्थिर पाण्यात ताशी 15 किलोमीटर वेगाने जाते. प्रवाहाचा वेग ताशी 3 किलोमीटर आहे. प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर अंतर कापण्यास किती वेळ लागेल? म्हणजे प्रवाहाच्या दिशेनेच आपल्याला अंतर कापायचं. आता स्थिर पाण्यात वेग काय आहे, 15 किलोमीटर पर आवर. आणि प्रवाहाचा वेग काय आहे, 3 किलोमीटर पर आवर. मग प्रवाहाच्या दिशेने पाण्याचा वेग आणि प्रवाहाचा वेग ऍड करून घ्यायचं. 15 किलोमीटर पर आवर प्लस 3 किलोमीटर पर आवर, तर दोन्ही मिळून होता प्रवाहाच्या दिशेचा वेग होतो 18 किलोमीटर पर आवर. आणि आपल्याला किती अंतर कापायचं आहे, 36 किलोमीटर. मग तेच सूत्र वापरायचं, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर आहे 36 किलोमीटर, वेग आहे 18 किलोमीटर पर आवर. म्हणजे आपल्याला 18 दुने 36, 2 तास लागतील प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर अंतर कापण्यास. आता हा प्रश्न पहिल्या प्रश्नासारखाच आहे, फक्त इथं प्रवाहाविरुद्ध अंतर कापायला सांगितलेलं. एक बोट स्थिर पाण्यात 15 किलोमीटर वेगाने जाते. प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर पर आवर आहे. प्रवाहाविरुद्ध 36 किलोमीटर अंतर कापण्यास किती वेळ लागेल? अशा विरुद्धांना प्रवाहाविरुद्धचा वेग काढून घ्यायचा. प्रवाहाविरुद्धचा वेग म्हणजे स्थिर वेग वजा प्रवाहाचा वेग. इथं 15 किलोमीटर पर आवर हा स्थिर पाण्याचा वेग आहे आणि प्रवाहाचा वेग 3 आहे, म्हणून तो वजा करायचा. म्हणजे आपल्याला प्रवाहाविरुद्धचा वेग येईल 12 किलोमीटर पर आवर. परत सूत्र वागायचं, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. 36 किलोमीटर आहे अंतर आहे आणि वेग आता कमी झाला आहे विरुद्ध दिशेने असल्यामुळे 12, म्हणजे 12 36, 3 आवर्स लागतील. प्रवाहाच्या दिशेने आपल्याला 2 तास लागले होते, प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यास 3 तास लागतो. एमपीएससी परीक्षेमध्ये माणसाच्या चालण्यावरही प्रश्न येतात. सोपे असतात ते प्रश्न. एक माणूस ताशी 5 किलोमीटर वेगाने चालला असता ठरलेल्या वेळापेक्षा 10 मिनिटं उशिरा पोहोचतो. तो जर 6 किलोमीटर वेगाने चालला असता तर 10 मिनिटं लवकर पोहोचला असता. तर दोन्ही ठिकाणांमधील अंतर किती, इथं अंतर काढायला सांगितलेले. अशा वेळेला ना अंतर x मानायचं आणि +10 -10 यांची बेरीज करून घ्यायची, पण उणे चिन्ह काढून टाकायचं. दोन्ही वेगातला फरक काय येईल, 10 मिनिटं अधिक 10 मिनिटं म्हणजे 20 मिनिटं. या 20 मिनिटाला तासात कन्वर्ट करून घ्यायचं. 20 मिनिटं भागिले 60 मिनिटं म्हणजे 20 × 1 = 20, 20 × 1 = 60, म्हणजे 1/3 आवर. ह्या दोन्ही तासांमधला फरक होता. 5 किलोमीटर पर आवर आणि 6 किलोमीटर पर आवर यांच्यातला फरक होता 1/3 तास पर आवर. आता मग एलसीएम काढून सूत्र मांडूया. x हे अंतर आहे, त्याला 5 किलोमीटर वेगाने भागलं, मायनस x हे अंतर आहे, त्याला 6 किलोमीटर वेगाने भागितलं, तर त्यांच्यातील फरक किती होतो, 1/3. मग हे एलसीएम काढून, लसावी काढून उदाहरण सोडून घ्यायचं. 6 × 5 = 30, म्हणजे 5 × 30 म्हणजे 6x वजा
6 पंचे 30 म्हणजे 5x 6x वजा 5x भागिले 30 इक्वल टू 1/3. मग 3 इकडे आणायचा. 3 इंटू ब्रॅकेट 6x वजा 5x आणि 30 तिकडे जाऊन 30 गुणिले 1 होईल म्हणजे 30. आता ब्रॅकेट सोडून द्यायचा. 3 सक 18 18x 3 5 15 15x म्हणजे 18x वजा 15x बरोबर 30. म्हणजे 18 वजा 15 म्हणजे 3x बरोबर 30. x इक्वल टू 30 भागिले 30 म्हणजे 10 किलोमीटर. म्हणजे त्या दोन ठिकाणामधील अंतर 10 किलोमीटर असे होते. काही काही वेळेला फार सोपे प्रश्न येतात. एक कार 20 मिनिटात 30 किलोमीटर चालते, तर तिचा ताशी वेग किती? यासाठी सूत्राची गरज नाहीये. 20 मिनिटात जर ती 30 किलोमीटर चालते, तर 1 तास माहित आहे किती 60 मिनिटं, तर तिप्पट करायचं. 20 त्रिक 60 होता, 30 त्रिक 90 म्हणजे ताशी वेग 90 किलोमीटर पर आवर आहे. तुम्हाला जर सूत्राने सोडवायचं असेल तर तेही सोडू शकता. 20 मिनिटं म्हणजे किती? 20/60 म्हणजे 1/3 तास. मग वेग इक्वल टू अंतर इंटू वेळ. अंतर दिलंय 30 आणि ते कापायला लागलेला वेळ आहे 1/3. 1/3 रिव्हर्स करून 3 होतो म्हणजे 30 गुणिले 30 3 90 किलोमीटर पर तास किंवा पर आवर. हे दोन्ही मॅन्युअली काढू शकता किंवा सूत्रानेही काढू शकता. काळकाम वेगावर येणारा अजून प्रश्न म्हणजे स्थिर वेगाचे गुणोत्तर काढायचे. हेही फार सोपं आहे. 100 मीटरच्या शर्यतीत ए ने बी ला 20 मीटरने हरवले. ए व बी यांच्या स्थिर वेगाचे गुणोत्तर किती? आता शर्यत कितीची आहे? 100 मीटरची. म्हणजे 100 मीटर पोहोचला, बी ला त्याने 20 मीटरने हरवलं म्हणजे 100 मधून 20 वजा करायचे म्हणजे बी झाला 80 मीटर. मग त्यांच्या वेगाचे गुणोत्तर किती? ए भागिले बी इक्वल टू 100 भागिले 80. 0 0 गेला म्हणजे 10/8. 5 दुने 10 4 दुने 8 म्हणजे ए व बी यांच्या स्थिर वेगाचे गुणोत्तर 5/4 असे आहे. अजून एक रेल्वेवर विचारला जाणारा प्रश्न बघूया. एक रेल्वे ताशी 90 किलोमीटर वेगाने जात आहे. त्याच दिशेने चालणाऱ्या रेल्वेच्याच दिशेने चालणाऱ्या एका माणसाचा वेग ताशी 18 किलोमीटर आहे. रेल्वेची लांबी 300 मीटर असल्यास ती रेल्वे त्या माणसाला किती वेळात ओलांडेल? आता अशा वेळेला सापेक्ष वेग काढायचा. आता सापेक्ष वेग हे एकाच दिशेने असल्यामुळे इथं वजाबाकी करावी लागेल. रेल्वेचा वेग 90 किलोमीटर पर आवर, माणसाचा वेग 18 किलोमीटर पर आवर. 90 मायनस 18 म्हणजे 72 किलोमीटर पर आवर किंवा किलोमीटर पर तास हा रेल्वे आणि माणसाचा सापेक्ष वेग आहे. याला मीटर सेकंद मध्ये करायचं. 72 किलोमीटर म्हणजे 72 गुणिले 1000 72,000 मीटर आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद म्हणजे 72,000 मीटरला 3600 ने भागलं तर 20 मीटर पर्यंत 20 मीटर पर सेकंद हा रेल्वे आणि त्या माणसाचा सापेक्ष वेग आहे. आता हा सापेक्ष वेग एकदा मिळाला का मग बाकी सोपं आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर आहे 300, वेग आहे सापेक्ष वेग आहे 20 मीटर पर सेकंद. मीटर मीटर कॅन्सल होईल म्हणजे सेकंद राहील. 300 ला 20 ने भागितलं तर आता 15 म्हणजे रेल्वेला त्या माणसाला ओलांडायला फक्त 15 सेकंद लागतील. एवढी सोपी उदाहरण असतं. आता हे उदाहरण आधीच्या उदाहरणाच्या विरुद्ध दिशेचं आहे. एक रेल्वे ताशी 90 किलोमीटर वेगाने जात आहे आणि माणूस रेल्वेच्या विरुद्ध दिशेने चालत असणाऱ्या माणसाचा वेग ताशी 18 किलोमीटर आहे. रेल्वेची लांबी 300 मीटर असेल तर त्याला ओलांडण्यास किती वेळ जाईल? जर विरुद्ध दिशेचा सापेक्ष वेग काढायचा असला तर अधिक करतात. म्हणजे रेल्वेचा 90 किलोमीटर आणि माणसाचा 18, कारण ते विरुद्ध दिशेने आहे म्हणून प्लस करायचे. एकाच दिशेने असल्यावर वजा करायचे. या आदल्या उदाहरणात बघितलं होतं. तर सापेक्ष वेग म्हणजे विरुद्ध दिशेने असल्याने दोघांची बेरीज 90 अधिक 18 108 किलोमीटर पर तास. 108 गुणिले 1000 म्हणजे मीटर होत आहे. म्हणजे
1,08,000 मीटर आणि तास म्हणजे 3600 सेकंद. 1,08,000 मीटर भागिले 3600 म्हणजे 30 येतात. म्हणजे 30 मीटर पर सेकंद हा रेल्वेचा आणि त्या माणसाचा सापेक्ष वेग आहे. मग उत्तर सोपं आहे. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर आहे 300 आणि वेग आहे 30, म्हणजे 300 भागिले 30 म्हणजे त्याला रेल्वेला त्या माणसाला ओलांडण्यास फक्त 10 सेकंद लागतात. आता अजून एका प्रकारचं उदाहरण. एक व्यक्ती सायकलने 30 किलोमीटर अंतर 10 किलोमीटर वेगाने आणि परतीचा प्रवास 15 किलोमीटर वेगाने करतो, तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती? आपल्याला सरासरी वेग जर अंतर सारखंच असलं तर सूत्र माहित आहे. अंतर आहे 30 किलोमीटर. सुरुवातीचा वेग आहे ए 10 किलोमीटर पर आवर आणि परतीचा आहे बी 15 किलोमीटर पर आवर. सरासरी वेग इक्वल टू 2ab प्लस ए प्लस बी. 2 गुणिले ए म्हणजे 10, बी म्हणजे 15. 2 गुणिले 10 गुणिले 15 भागिले ए प्लस बी म्हणजे 10 अधिक 15. 10 दुने 20, 15 दुने 30 म्हणजे 300 आणि 10 अधिक 15 25. 300 भागिले 25. 25 एक 25, 25 दुने 50 म्हणजे सरासरी वेग 12 किलोमीटर पर आवर किंवा 12 किलोमीटर प्लस तास असेल. आता हाही एक प्रश्न येतो. एक विमान 2 तासात 1400 किलोमीटर कापते. जर विमानाचा वेग ताशी 100 किलोमीटरने वाढवला तर तेच अंतर कापण्यास किती वेळ लागेल? सोपं आहे. मूळ वेग काय आहे? 1400 किलोमीटर 2 तासात म्हणजे 700 किलोमीटर तास ने ते चालतंय. नवीन वेग किती आहे? 800 किलोमीटर पर तास. मग परत वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर आहे 1400 किलोमीटर आणि वेग आहे 800 किलोमीटर पर तास. 1400 भागिले 800. 1400 भागिले 800 म्हणजे 1.75 तास लागतील. आता 0.75 तास म्हणजे किती? एका तासात 60 मिनिटं असतात. 0.75 तास म्हणजे 45 मिनिटं. म्हणजे 800 किलोमीटर पर तास या वेगाने त्याला 1 तास 45 मिनिटं लागतील. म्हणजे पूर्वी 700 किलोमीटर पर तासाला 2 तास लागत होते. 800 किलोमीटर पर तासाला 1 तास 45 मिनिटं लागतील आणि म्हणजेच 15 मिनिट लवकर विमान पोहोचेल. 2 शहरांमधील अंतर 360 किलोमीटर आहे. एक कार सकाळी 9 वाजता निघून ताशी 60 किलोमीटर वेगाने प्रवास करते. ती किती वाजता पोहोचेल? फार सोपं उदाहरण आहे. वेळ इक्वल टू वेळ इक्वल टू अंतर भागिले वेग. अंतर किती आहे शहरांमधलं? 360 किलोमीटर. म्हणजे अंतर आलं 360. स्पीड किती आहे? 60 किलोमीटर. 360 ला 60 ने भागितलं. 6 म्हणजे 6 तास लागेल 360 किलोमीटर कव्हर करायला. पण विचारलं काय? ती जर सकाळी 9 ला निघाली तर किती वाजता पोहोचेल? मग 9 तासामध्ये 6 तास मिळवायचं. 9 तासामध्ये 6 तास मिळवले म्हणजे दुपारचे 3 होता. म्हणजे सकाळी 9 वाजता निघालेली गाडी 60 किलोमीटर वेगाने 360 किलोमीटरला 3 वाजता दुपारी पोहोचेल. आता हा नवा प्रश्न. अ आणि बी एकाच ठिकाणाहून विरुद्ध दिशेने 12 किलोमीटर आणि 18 किलोमीटर वेगाने निघता. 3 तासानंतर त्यांच्याचे अंतर किती असेल? ए हा उजव्या साईडला चाललाय 12 किलोमीटर पर आवरने आणि बी हा डाव्या साईडला 18 किलोमीटर पर आवरने चाललेला आहे. तर 3 तासानंतर किती अंतरावर पोहोचेल? 36. 12 त्रिक 36. आणि ब किती अंतरावर पोहोचेल? 18 त्रिक 54. 54 किलोमीटर. आता विरुद्ध दिशेने आहेत ते, म्हणून त्यांच्यामधलं अंतर काढायचं असेल तर दोघांची बेरीज करायची. 36 अधिक 54 इक्वल टू 90 किलोमीटर. म्हणजे 3 तासानंतर ए व बी यांच्यामधील अंतर 90 किलोमीटर असेल. याला फॉर्म्युल्याची सुद्धा गरज नाही.
आता अजून एक नवीन प्रश्न. एक सायकल स्वार ताशी 12 किलोमीटर वेगाने ठराविक अंतर 4 तासात कापतो. तेच अंतर 3 तासात कापण्यासाठी त्याचा वेग किती असावा? सूत्र माहित आहे, वेळ इक्वल टू अंतर भागिले वेग. इथं वेळ त्याने 4 तासात कापलेलं आहे आणि अंतर x मानूया आणि स्पीड दिला आहे 12 किलोमीटर वेगाने पर आवर वेगाने. मग इथं x इक्वल टू 12 गुणिले 4 48, म्हणजे x इक्वल टू 48 किलोमीटर आलेलं आहे. अंतर 48 किलोमीटर आहे. मग परत वेळ इक्वल टू अंतर आधी वेग पाठवूया. वेळ आपल्याला 3 तासात कापायचे म्हणून 30 घेतली, अंतर 48 घेतलं आणि वेग y घेतला. y तिकडे घेतल्यावर 3y इक्वल टू 48 होईल. म्हणजे y इक्वल टू 48 भागिले 3. 48 भागिले 3 म्हणजे 16. तर 3 तासात जर त्याला ते अंतर कापायचं असेल तर त्याचा वेग 16 किलोमीटर पर आवर असावा. दोन बिंदूंमधील अंतर 500 किलोमीटर आहे. दोन गाड्या एकाच वेळी दोन्ही टोकाकडून एकमेकाच्या दिशेने अनुक्रमे ताशी 55 किलोमीटर व 45 किलोमीटर वेगाने निघतात. त्या किती वेळात भेटतात? इथं सापेक्ष वेळ वापरायची. विरुद्ध दिशेने म्हणजे अधिक करायचं. ताशी 55 आणि ताशी 45 याची बेरीज करायची. सापेक्ष वेग इक्वल टू 55 अधिक 45 बरोबर 100 किलोमीटर पर आवर. आणि दोन बिंदूंमधील अंतर किती आहे? 500 किलोमीटर. मग सूत्र माहित आहे, वेळ इक्वल टू अंतर भागिले सापेक्ष वेग. अंतर आहे 500 किलोमीटर, सापेक्ष वेग आहे 100, म्हणजे 500 भागिले 100 5 तास, म्हणजे 5 तासांनी त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. आता नेहमी विचारला जाणारा प्रश्न, एक रेल्वे 600 मीटर लांबीचा पूल ताशी 6 किलोमीटर वेगाने 42 सेकंदात पार करते, तर रेल्वेची लांबी किती? आता वेग काय आहे? ताशी 60 किलोमीटर पर आवर. याला मीटर सेकंद मध्ये करून घ्यायचं. 60 गुणिले 1000 म्हणजे 60,000. आवर, एका आवर मध्ये 3600 सेकंद. 60,000 भागिले 3600 सेकंद म्हणजे 16.66 मीटर सेकंद हा त्या रेल्वेचा वेग आहे. आता त्यांनी काय दिलंय? एक रेल्वे 600 मीटर लांबीचा पूल 60 किलोमीटर वेगाने म्हणजे 16.66 मीटर पर सेकंद वेगाने 42 सेकंदात पार करते. मग 42 सेकंदात ती किती अंतर पार करेल? 42 गुणिले वेग काय आहे मीटर सेकंद मध्ये? 16.66. 42 गुणिले 16.66 म्हणजे 700 मीटर. आता 42 सेकंदामध्ये पार अंतर मध्ये काय काय येणार? त्यात पुलाची लांबी येईल आणि रेल्वेची लांबी येईल. आता 42 सेकंदात अंतर पार केलेलं आहे 700, त्यातून 600 मीटर पुलाची लांबी वजा करायची, म्हणजे 700 वजा 600 100 मीटर ही रेल्वेची लांबी आहे. लक्षात घ्या, 42 सेकंदात किती अंतर पार करेल ते काढून घ्यायचं. ते आलं 700 मीटर. त्याच्यामधून आपल्याला पुलाची लांबी वजा करायची, तेव्हा रेल्वेची लांबी येईल. रेल्वेची लांबी इक्वल टू पुलाची लांबी वजा 42 सेकंदात पार केलेले अंतर वजा पुलाची लांबी, म्हणजे रेल्वेची लांबी 100 मीटर आहे. 700 वजा 100. आता घर बांधणीवर येणारे प्रश्न खूप कॉमन असतात, खूप सोपं असतं. हे एक घर 20 दिवसात बांधू शकतो, तर ब तेच घर 30 दिवसात बांधू शकतो. दोघे मिळून म्हणजे आणि ब मिळून जर काम केलं तर घर किती दिवसात पूर्ण होईल? अतिशय सोपं आहे. जर एक घर 20 दिवसात बांधू शकतो, तर म्हणतो दिवसाला तो किती बांधतो? दिवसाला तो 1/20 एवढं घर बांधतो. तर म्हणून तो 20 दिवसात एक घर बांधू शकतो. तेच घर 30 दिवसात बांधतो. मग एका दिवसात ब किती काम करतो? तर 1/30 एवढं काम करतो. तर पहिल्यांदा आणि ब एका दिवसात किती काम करतात ते काढून घ्यायचं. 1/20 काम करतो, ब हा 1/30 काम करतो.
मग आता दोघं मिळून जर काम केलं तर बेरीज करायची. मग दोघं मिळून एका दिवसात किती काम करतील? 1/20 अधिक 1/30. 60 लसावी जर काढला तर 20 त्रिक 60 आणि 30 दुने 60. 3 अधिक 2 5/60. 5/60. 5 एक 5. 12 पंचे 60. 1/12. आता दोघांनी एकत्र काम केलं तर ते एका दिवसात 1/12 एवढं काम करतात. तर मग घर किती दिवसात पूर्ण होईल? तर एक घर इक्वल टू 1/12 म्हणजे x इक्वल टू 1/12 म्हणजे x इक्वल टू 12 म्हणजे 12 दिवसात दोघांकडून हे घर एका दिवसात पूर्ण होईल. एक घर 24 दिवसात बांधतो व ब एकटाच तेच काम 40 दिवसात करतो. दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? लक्षात ठेवा, किती दिवसात बांधतो? 24 दिवसात. तर एका दिवसात किती काम करतो तो? एक जर घर असेल तर एका दिवसात 1/24 किंवा 1/24 एवढं बांधतो. दुसरा 40 दिवसात करतो म्हणजे तो एका दिवसात किती करतो? 1/40. एका दिवसात 1/40 एवढं काम करतो. आता दोघं मिळून सी दिवसात काम पूर्ण करतील असं आपण ठरवूया. सी बरोबर मग दररोजचं काम करण्याचा त्यांचा वेग काय आहे? चा आहे 1/24. ब चा आहे 1/40. लसावी घ्यायचा 120 होतो. 8/120. 8 एक 8. 15 8 20 1/15. सी इक्वल टू 1/15. म्हणजे दोघे मिळून जर घर बांधायला लागले तर एका दिवसात ते 1/15 भाग बांधता घराचा. आता पूर्ण घर जर एकाच बांधायचं असेल तर एक घर भागिले दररोज किती बांधता? 1/15. 15 वरती जातो आणि एक तसाच राहतो, एक खाली येतो म्हणजे 15 दिवस हे दोन्ही मिळून घर बांधतील. मुद्दामून उजळण्यासाठी परत तेच उदाहरण घेतलंय. आणि ब मिळून घर 18 दिवसात बांधतो. आणि ब मिळून आता थोडा फरक आहे. दोन्ही मिळून 18 दिवसात बांधतात. मात्र एकटा तेच घर 30 दिवसात बांधतो. म्हणजे दिवसाला किती काम करतो? एक घर भागिले 30. दिवसाला 1/30 काम करतो. आणि आणि ब किती दिवसात ते घर बांधतात? 18 दिवसात. मग आणि ब एका दिवसात किती काम करतात? आणि ब दोन्ही एका दिवसात 1/18 एवढं काम करतात. मग जर ब एकट्याला किती वेळ लागेल आपल्याला जर काढायचं असेल तर आणि ब ला लागणारा वेळ मधून चा वेळ वजा करायचा. आणि ब ला लागतो 1/18 दिवसाचा रेट आणि ला लागता 1/30. 1/18 वजा 1/30 90 लसावी येतो. त्यानुसार 18 पंचे 90. 30 त्रिक 90. 5 वजा 3/90. 5 वजा 30 म्हणजे 2/90. बेक बे 90 म्हणजे 45. 1/45 दिवस एकट्या ब ला लागतील. तीन गवंडी ब क अनुक्रमे 15 20 30 दिवसात घर बांधतात. तिघे मिळून किती दिवसात पूर्ण काम करतील? परत एका दिवसाचं काम करून घ्यायचं. असं समजायचं एक दिवसात तिन्ही मिळून काम करतील. मग कसं? त्यांचा प्रत्येक दिवसाचा रेट घ्यायचा. पहिल्याचा 1/15. दुसऱ्याचा 1/20. तिसऱ्याचा 1/30. यांचा 15 20 30 चा लसावी 60 येतो. म्हणजे 15 चौक 60. 20 त्रिक 60. 30 दुने 60. 4 अधिक 3 अधिक 2/60 बरोबर 4 आणि 3 7 आणि 2 9/60. 3 त्रिक 9. 20 त्रिक 60 म्हणजे 3/20. 3/20 दिवस म्हणजे आपण 3 एक 3. 3 सक 18. 6/2 उरतात. 6/2/3 दिवसात तिघं मिळून हे घर बांधतील.
12 दिवस काम करून निघून जातो, लक्षात ठेवा, निघून जातो. उरलेले काम ब 16 दिवसात करतो. जर एकटाच संपूर्ण घर 24 दिवसात बांधत असेल तर ब एकट्याला किती दिवस लागतील? आता हा एकटं घर 24 दिवसात बांधतोय, बरोबर आहे. आणि ने काम किती केलेलं आहे? 12 दिवस. मग ने 12 दिवस काम केलं आणि एकटा घर तो 24 दिवसात बांधतो, तर चा वेग कामाचा किती झाला? 1/2 प्रत्येक दिवसाचा. आता उरलेलं काम काढायचं. उरलेलं काम 1/2 इंटू बी. बी किती दिवसात ते करतो? 16 दिवसात. म्हणजे 1/2 बी इक्वल टू 16, बी इक्वल टू 32. तर म्हणजे ब एकट्याला ते काम पूर्ण करण्यास 32 दिवस लागतात. नंतर हमखास येणारा प्रश्न म्हणजे नळ आणि टाकी. एक नळ टाकी 8 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 12 तासात भरतो. दोन्ही नळ एकत्र उघडल्यास टाकी किती वेळात भरेल? मग एक टाकी 8 तासात भरतो, तर एका तासात किती टाकी भरतो तो? 1/8. दुसरा नळ 12 तासात भरतो, म्हणजे दुसरा नळ 1 तासात किती काम करतो? 1/12 एवढी टाकी भरते. मग दोन्ही नळांनी एकत्रित काम केलं तर त्यांची बेरीज करायची. 1/8 प्लस 1/12. 24 लसावी आला म्हणजे 8 त्रिक 24, 12 दुने 24, म्हणजे 3/24 प्लस 2/24 इक्वल टू 5/24. दोन्ही नळ 1 तासात टाकीचे 5/24 भाग भरतात. एका तासामधला. मग पूर्ण टाकी भरण्यास वेळ किती लागेल? तर मग एक टाकीला 5/24 ने भागायचं. 24 वरती येईल, 5 खाली जाईल, म्हणजे 24 भागिले 5. 5 चोक 20, 5 8 40, म्हणजे 4.8 तासामध्ये दोन्ही नळ एकत्र उघडल्यास टाकी भरेल. आता थोडस वेगळं आहे. एक नळ 6 तासात टाकी भरतो, निचऱ्याचा नळ 12 तासात रिकामी करतो. दोन्ही एकत्र उघडे असल्यास टाकी किती वेळात भरेल? लक्षात ठेवा, भरणारा नळही चालू आहे आणि निचरा होणारा नळही चालू आहे. प्रत्येक नळाचे 1 तासाचे काम काढायचे. भरणारा नळ एका तासात किती काम करतो? तो 6 तासात टाकी भरतो, म्हणजे एका तासात 1/6 टाकी तो भरणारा नळ भरतो. रिकामा करणारा किंवा निचरा करणारा नळ ती टाकी किती तासात रिकामी करतो? 12 तासात. म्हणजे एका तासात किती करतो? तो -1/12, कारण तो पाणी बाहेर काढतो. मग भरणारा नळही चालू आहे, निचऱ्याचा नळही चालू आहे, तर दोघांचं एकत्रित काम काय होईल? 1/6 पहिला भरणारा नळ वजा 1/12 पाणी बाहेर टाकणारा नळ, 1/6 वजा 1/12. 12 लसावी म्हणजे बेसक 12, 12/1 12, म्हणजे 2/12 वजा 1/12 इक्वल टू 1/12. म्हणजे दोन्ही नळ मिळून एका तासात टाकीचा 1/12 भाग भरतात. तर पूर्ण टाकी भरण्यास वेळ किती लागेल? तर एक टाकी भागिले 1/12. 12 वरती येईल, खाली 1 राहील, म्हणजे 12 तास. म्हणून एक नळ जर 6 तासात टाकी भरत असेल आणि निचऱ्याचा वेळ 12 तासात रिकामी करत असेल, तो दोन्ही एकत्र उघडे ठेवल्यास 12 तासात टाकी भरेल. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ 15 तासात ती टाकी रिकामी करतो. समजा दोन्ही उघडे असले तर, म्हणजे एक टाकी भरतोय, दुसरा रिकामी करतोय. मग परत पहिल्याप्रमाणेच तासाचं काम काढून घ्यायचं. पहिला नळ जो आहे तो 10 तासात टाकी भरतो, म्हणजे एका तासात तो 1/10 टाकी भरतो. रिकामा
करणारा नळ 15 तासात रिकामी करतो, म्हणजे एका तासात तो वजा 1/15 रिकामी करतो. मग दोन्ही एका तासात एकत्रित किती टाकी भरतात? मग पहिला नळ भरणारा 1/10 वजा 1/15 रिकामा करणारा. 1/10 वजा 1/15 30 ला 6 10 त्रिक 30 15 दुने 30 3/30 वजा 2/30 म्हणजे 1/30 म्हणजे दोन्ही नळ मिळून 1 तासात टाकीचा 1/30 भाग भरतात. मग एक टाकी पूर्ण टाकी भरायला किती लागेल? मग एक टाकी भागिले 1/30 30 वरती येतील. म्हणजे जर दोन्ही नळ चालू असतील एका वेळेस तर 30 तास लागतील पूर्ण टाकी भरण्यास. परत तसाच प्रश्न. 3 नळ आहे. एक नळ 12 तासात टाकी भरतो, दुसरा 18 तासात, तिसरा 36 तासात. आता तिन्ही नळ एकत्र उघडले तर काय होईल? परत प्रत्येक नळ एका तासात किती भरतो ते काढून घ्यायचं. पहिला नळ 1/12, दुसरा नळ 1/18, तिसरा नळ 1/36. तिन्ही एकत्रित चालू केले तर तिघांची बेरीज 1/12 अधिक 1/18 अधिक 1/36. 36 ला 6 12 त्रिक 36 18 दुने 36 36 एक 36 म्हणजे 3/36 प्लस 2/36 प्लस 1/36 इक्वल टू 3 आणि 2 5 आणि 1 6 6/36 6 एक 6 6 6 36 म्हणजे 1/6 म्हणजे तिन्ही नळ एका तासात टाकीचा 1/6 भाग भरतात. मग एक पूर्ण टाकी भरायला काय किती वेळ लागेल? मग 1/1/6 6 वरती जाईल म्हणजे 6 तास. म्हणजे जर 12 18 36 तासात जर 3 नळ टाकी भरत असेल, तिन्ही नळ एकत्र उघडल्यास 6 तासात ती टाकी भरेल. आता तसंच उदाहरण आहे. एक नळ 9 तासात टाकी भरतो, दुसरा 18 तासात भरतो, तिसरा 6 तासात रिकामा करतो. हे तिन्ही उघडे असले तर काय करायचं? पण नेहमीच प्रमाणे प्रत्येकाचं तासाचं काम काढून घ्यायचं. पहिला नळ तर 9 तासात भरतो म्हणजे एका तासात 1/9 भरतो तो. दुसरा 18 तासात भरतो म्हणजे 1/18 मध्ये तासात काम करतो तो. तिसरा रिकामा करतो, वजा येईल तो वजा 1/6 कारण तो 6 तासात टँक रिकामा करतो. मग एकत्रित जर हे तिन्ही उघडे असले तर 1/9 भागिले 1/18 वजा 1/6 म्हणजे 2/18 प्लस 1/18 प्लस -3/18 2 आणि 1 3 भागिले 18 वजा 3/18 0/18 म्हणजे 0 म्हणजे तिन्ही नळ एकत्र असताना प्रति तास निव्वळ काम 0 आहे. याचा अर्थ 2 भरणारे नळ जितके पाणी भरतात तितकेच पाणी तिसरा नळ बाहेर टाकतो. त्यामुळे टाकीतले प्रमाण बदलत नाही.